मी पण हिवरगाव पावसावरनं आलेलो आहे. पूर्ण तालुका घेणार आहे का तुम्ही? हो, आमचं पूर्ण तालुकाभर प्रत्येक वाडीवरती पोहोचून साहेबांचा प्रचार करण्याचा उद्देश आहे. तर आमच्या या प्रवासाला आज 5 दिवस झालेले. आम्ही पूर्ण दिवसभर गावांमध्ये फेरी मारून लोकांमध्ये म्हणजे पॅम्पलेट वगैरे त्यांना देऊन साहेबांच्या कार्याची लोकांना आम्ही दान करून देत आहे. साहेबांनी 40 वर्षामध्ये आपल्या तालुक्यासाठी काय केलेलं आहे याबद्दल लोकांमध्ये आम्ही जनजागृती करत आहे. संगमनेर तालुक्यात काही दहशत आहे का? संगमनेर तालुक्यामध्ये दहशत अजिबात नाही, कुठेच काही नाही, एकदम प्रेमाचं वातावरण आहे. संगमनेर तालुका म्हणजे सुसंस्कृत तालुका आहे आपला आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर याची ख्याती पसरलेली आहे आपल्या तालुक्याची. विकास कामं काय आले की विकास कामांबद्दल काय बोलू शकता तुम्ही? विकास कामं जो काही विकास झालेला आहे आत्तापर्यंत, जे शैक्षणिक संस्था असतील, साखर कारखाना असेल, आपला तालुक्यातला दूध संघ असेल, ज्या काही सहकारी संस्था आहेत ते सुव्यवस्थित चालू आहे. याच्यापेक्षा ते विरोधकांनी कोणत्या विकासाची अपेक्षा नाही करायला पाहिजे. निवडवंड्याचे कामं झालेले आहे. जो आता उमेदवार उभा आहे त्याचं योगदान काय, तालुक्यासाठी योगदान काय? ह्या महिन्याच्या आधी म्हणजे जसं हे झालं, इलेक्शन चालू झालं तेव्हापासून तो मार्केटमध्ये आला आहे. त्याचं योगदान काहीच नाही ना. तालुक्यासाठी योगदान काय? साहेबांचं जसं योगदान आहे तसं त्याचं योगदान नाही ना काही. त्यासाठी आम्ही प्रत्येक माणसाला आम्ही जागृत करतो आहे बाबा या माणसाचं योगदान काही नाही. याच्या आधी कधी नव्हतं पण. आणि तिकडून जे 2